प्रकाशन कट्ट्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी माननीय श्रीपाल सबनीस सरांच्या हस्ते काही पुस्तकांचं प्रकाशन आपण करणार आहोत। या प्रकाशन कट्ट्यावरती मी माननीय श्रीपाल सबनीस सर, त्याचबरोबर या प्रकाशन कट्ट्याचे समन्वयक माननीय घनश्याम पाटील सर, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू आणि ज्यांनी प्र कुलगुरू म्हणून शिवाजी विद्यापीठाचे अतिशय चांगल्या पद्धतीने धुरा सांभाळले ते अशोकराव भोयटे साहेब, त्याचबरोबर या प्रकाशन कट्ट्याच्या समोर अनेक साहित्यिक आणि मान्यवर उपस्थित आहेत। त्या सर्वांचंच मी या प्रकाशन कट्ट्यामध्ये सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो। आज आपण एकूण 28 पुस्तकांचं प्रकाशन 2 जानेवारीला करतो आहोत। मी सर्वप्रथम घनश्याम पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्रीपाल सबनीस सरांचं या ठिकाणी ग्रंथ आणि पुष्प देऊन स्वागत करा। पुढे जाऊन काढ माझी शूटिंग मध्ये त्याचबरोबर मी पुन्हा एकदा विनंती करतो घनश्याम पाटील सरांना की त्यांनी आदरणीय भोयटे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। यानंतर आपण पहिलं पुस्तक आदरणीय RD पाटील सर यांचं देवभूमीच्या काव्यगोष्टी या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। मी श्रीपाल सबनीस सर, भोयटे साहेब आणि घनश्याम पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं। पाटील सर वरती या। या पुस्तक प्रकाशनानंतर मी पुढील विनंती करतो, महेश सोहनी कडेवर आणि इतर कथा नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, त्याचं प्रकाशन त्यातल्या मुखपृष्ठ कथा जी आहे कडेवर आणि इतर कथा, त्यातल्या कडेवरचा इंग्रजी अनुवाद करून प्रकाशित केला आहे। या शिंदे सरांचं परिस्पर्श नावाचं पुस्तक आहे। या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतंय। सयाजी शिंदे सर, सयाजी शिंदे सर राहुरीला असतात। 6 महिन्यापूर्वी त्यांच्या चरेवती नावाचा कथासंग्रहाचं प्रकाशन झालं वयाच्या 80व्या वाढदिवसानिमित्त, आणि तेव्हा मी आवाहन केलं होतं की सर तुम्ही आत्मकथन लिहा, आणि सर 6 महिन्यापूर्वी त्यांनी परिस्पर्श नावाचं सुंदर आत्मकथन लिहिलंय जे आपल्या समोर आहे। यानंतर पुढची विनंती मी स्नेहा अवसरीकर, सत्वकथा नावाचं त्यांचा ग्रंथ आहे, पुस्तक आहे, त्याचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होत आहे। देशमुख आणि कंपनी या प्रकाशक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनाही विनंती आहे की त्यांनी यावं। प्रसंगवेध, आपली माणसे, मायबोली, मी आणि माझं आपलं, गुंतवणूक नात्यातील असे एकूण 5 पुस्तकांचं प्रकाशन माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होते।
सरांनी एकूण 5 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. होय काय बरं इथं चालू आहे 2 मिनिटं जरा ते बंद करतायत फोन बहुतेक ते कार्यक्रम. त्याचबरोबर JD पराडकर सर यांनी एकूण 3 पुस्तकं बरं फुलदाणी आणि कोकणाची माणसं. आलो थांबा एक 5 मिनिट प्रकाशन चालू आहे पुस्तकाचं. आलो 5 मिनिटात आलो शोधतो तुम्हाला. त्याचबरोबर नंतरचं पुस्तक आहे JD पराडकर सर यांची फुलदाणी कोकणची मानकं. JD पराडकर हे कोकणला तिथून जो कोकण निसटलाय तो पराडकरांनी या पुस्तकातून दाखवून दिला. यानंतर पुढचं पुस्तक आहे डॉक्टर सोमनाथ मुटकुळे सरांचं खतरे में है. डॉक्टर सोमनाथ मुटकुळे सरांचं खतरे में है नावाचं पुस्तक, त्याचं प्रकाशन. निसार शेख नावाचे एक ज्येष्ठ पत्रकार होते, नुकतंच त्यांचं निधन झालं. सर सत्य घटनेवर आधारित कादंबरी इस्लाम खतरे में है त्याचं नाट्य रूपांतर डॉक्टर मुटकुळे सरांनी केलेलं आहे. सत्य घटनेवर आधारित कादंबरी होती त्याचं नाट्य रूपांतर इस्लाम खतरे में है. आणि इस्लाम हा धर्म नाही बरं का, पात्राचं नाव आहे. सुनील सेडगे सर विचार मंचावरती यावं. त्यांनी पुसट रेषा नावाचं पुस्तक लिहिले, त्याचंही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन होतं. अभिनंदन सर. त्यानंतर सत्यविचार सुभाषराव गुरव सर. गुरव सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होते. स्वामित्व हेमा पाटील. शिंदे थांबा सर बसा तुम्ही आहेत आवर्जून वाचावं असं पुस्तक.
शब्द झेलताना बाळासाहेब तोरसकर यांच्या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते एक प्रकाशन. राजेशा प्रकाशन, उल्हासनगर. सरांच्या पुस्तकाची प्रस्तावना सबनीस सरांनी दिली. अभिनंदन सर. दोन मिनिटं. अभिनंदन सर. हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी व्यासपीठावरती होतं. थँक्यू सर. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करतो. आणि यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्या ज्या लेखकांनी आणि प्रकाशकांनी आपली पुस्तकं प्रकाशित केली, प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि हे प्रकाशन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब यांच्या हस्ते होतं आहे. हे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण शेवटपर्यंत सांगितलं आहात की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन श्रीपाल सबनीस साहेबांच्या हस्ते झालं आहे. त्यामुळं हा दुग्ध शर्करा योग आहे. साताऱ्याच्या भूमीमध्ये, छत्रपतींच्या भूमीमध्ये तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. तेही श्रीपाल सबनीस सरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं आणि या प्रकाशनाच्यासाठी आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब सकाळपासून कार्यक्रमात असताना वेळात वेळ काढून या ठिकाणी आले, त्याबद्दल आमच्या प्रकाशन समितीच्या वतीनं मी श्रीपाल सबनीस साहेब यांचंही आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि पुन्हा अशीच ऊर्जा तुमच्यामध्ये लेखनाची येवो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. प्रकाशन समितीच्या सर्व सदस्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. श्रीपाल सबनीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी इंजिनियर असलेले आणि इंजिनिअरिंगमध्ये दगडाविटांची शिल्प बांधता बांधता कविता करणारे R.D. पाटील अर्थात राजेंद्र पाटील यांच्या देवभूमीच्या काव्यगोष्टी या पुस्तकाचं प्रकाशन आज या मराठी साहित्य संमेलनामध्ये खऱ्या अर्थाने प्राचार्य शिवाजीराव भोसले प्रकाशन मंच या ठिकाणी आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलन अध्यक्ष आदरणीय श्रीपाल सबनीसजी, या ठिकाणी असणारे आमच्या प्रकाशन कट्ट्याचे सर्व समिती सदस्य घनश्याम पाटील आणि माझे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर यशवंत पाटणे सर, समोर बसलेल्या महाराष्ट्रातून आलेल्या नवोदित साहित्यिक आणि साहित्यिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर, खऱ्या अर्थाने लेखन करणं ही खरी तर एक अवघड कला असते, त्याला प्रतिभा लागते आणि म्हणून तुम्ही प्रतिभेच्या जोरावर या ठिकाणी कविता संग्रह, कथासंग्रह असतील, ललित असेल, कादंबरी असेल, अन्य प्रकार प्रकाशित केले. तुम्हाला मी एवढेच इच्छित सांगू शकतो की तुम्ही लिहित राहा. लिहिलेलं समाज तुमचं योग्य अयोग्य ठरवल, त्याच्या टीकेकडं न बघता
तुम्ही तुमच्या प्रतिभेकडे बघत चला आणि 4 ओळी का होईना रोज लिहित चला. आपण आहे तोपर्यंत बोलणं टिकतं, गेल्यानंतर टिकतं ते फक्त अक्षर टिकतं. म्हणून आपण लिहिण्याची सुरुवात करा. मी पुनश्च एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर, फक्त 99 पुस्तकं प्रकाशित करायचा मनोदय होता, पण एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला. 135 पुस्तकं या मंचावर प्रकाशित होणार आहेत. आणि पुढील वर्षी 100व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये सर नाही म्हटलं तर 500च्या पर्यंत आकडा सहज जाणार आहे, असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि पुनश्च एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कवयित्री आणि लेखिका आश्लेषाताई महाजन 2 मिनिटात शुभेच्छा देऊ. नमस्कार. 99व्या साहित्य संमेलनाच्या या मंचावरून बोलताना मला खूप आनंद होतो आहे. खरं तर लेखकाच्या आयुष्यामध्ये पुस्तकाचं येणं हे नेहमीच आनंददायी असतं. या निमित्तानं लेखकाला स्वतःकडे बघता येतं, सिंहावलोकन करता येतं आणि पुस्तक व्यवहारामध्ये अनेक गोष्टींमधून त्याचा स्वतःचाही व्यक्तिमत्व विकास होत राहतो. आणि आधीच्या पुस्तकापेक्षा नव्यानं येणारं पुस्तक कशा पद्धतीनं वेगळं असायला हवं, त्यात काय मौलिकता असायला हवी, अशा पद्धतीनं लेखकाचा एक प्रवास सुरू होतो. आणि हा प्रवास अतिशय आनंददायी, तेवढाच थकवणारा, तेवढाच आनंद देणारा, हुरहुर लावणारा असा असतो. आपण सगळे त्या सगळ्या या पुस्तकाच्या पंढरीचे यात्री आहोत. आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव असेल. मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपण भेटत राहू, पुस्तकाच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत राहू. धन्यवाद. आज ज्यांची पुस्तकं प्रकाशित झालीत अशा लेखकांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात 2 जण मनोगत व्यक्त करत आहेत. आलेले आहेत. ओके, पाटुकले मॅडम या ठिकाणी आले, त्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन आले, ते घेऊया. ओके, घ्या ना, घ्या त्या पटापट घ्या. पुस्तकांची नावं प्रकाशित. पाटुकले मॅडमची 3 पुस्तकं प्रकाशित होत आहेत. सुवर्णाताई पाटुकले घ्या, सगळ्यांची हातात घेऊया. पूर्णाक्षरे सुवर्णाताई पाटुकले यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. भाऊसाहेब कासार, वाघोबाने अडविल वाट. खूपच झालेत महाराष्ट्रात. शिंदे सर, कृपया लेखकाच्या वतीनं 2. त्यांच्या शुभ हस्ते आजचं प्रकाशन समारंभ संपन्न झाला आहे. असे आपणा सर्वांचे आदरस्थान आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबने सर, आदरणीय यशवंत पाटणे सर, आदरणीय भोयटे सर, उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी ज्यांची आज पुस्तकं प्रकाशित झालेत ते सर्व शब्द स्नेह. मित्रहो, एक महत्त्वाचं असं मंच आज आपल्याला या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी प्राप्त झाला आहे. सर्वप्रथम मी आयोजकांना आपणा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो की आम्हा सर्वांची पुस्तकं आज मोठ्या मंचावरती आपण या ठिकाणी प्रकाशित केली. आणि प्रकाशनाचा जो एक महत्त्वाचा भाग असतो तो आज आपल्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो असतो. आपलं अपत्य या ठिकाणी निर्माण झालेलं असतं आणि त्याचं बारसं घालायचं असतं. ते काम आज या ठिकाणी झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. माझ्या पुस्तकाविषयी मी अजिबात बोलणार नाही, कारण माझं पुस्तक बोलेल. मी जे काही सांगितलेलं आहे पुस्तकातून, मात्र आज या ठिकाणी जी संधी आम्हा सर्वांना आपण दिली त्याबद्दल संयोजकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. JD पराडकर, कृपया 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. उपस्थित राहिली तर एक मोठी ऊर्जा घेऊन जाणार आहे.
गेल्या वर्षी चपराकनं कोकण या विषयावर माझी 8 पुस्तकं प्रकाशित केली. यावर्षी 6 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. असाच हा प्रवास चपराकच्या साथीनं पुढे जाणार आहे आणि कोकण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या बाहेर देखील पोहोचवण्यासाठी चपराक आणि मी कटिबद्ध आहे. मला इथे 2 मिनिटं माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. प्रेरित आहे प्राचार्य यशवंत पाटणे सर आहेत. सर्वांच्या अश्लेषताई महाजन आहेत. सर्वांच्या उपस्थित आज पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे ही आपल्या सगळ्यासाठी गौरवाची अभिमानाची बाब आहे. सबनीस सर आत्तापर्यंत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अंधांना कधीही संधी मिळाली नव्हती. म्हणजे अंधांना वाचक म्हणूनच आपण कधी गृहीत धरत नाही. मात्र या 99व्या साहित्य संमेलनात कालच्या उद्घाटन सत्रामध्ये संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते चपराकनी 5 ब्रेल पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. हा एक वेगळा उपक्रम यंदा झालेला आहे. सगळ्या आजींचं पुस्तक प्रकाशित झालं आहे त्या सगळ्या लेखकांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांनाही 9 वर्षाच्या शुभेच्छा देतो. खूप लिहित राहा. साहित्य संमेलनाचं एक महत्त्वाचं व्यासपीठ आज तुम्हाला मिळालेलं आहे. महाराष्ट्रभर तुमच्या लेखणीचा आविष्कार देदीप्यमान पद्धतीनं पुढे यावं या अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. यानंतर प्राचार्य पाटणेसर बोलतील, यशवंत पाटणेसर बोलतील. आम्हा सर्व साहित्यिकांसाठी ज्यांच्याकडे आम्ही ऊर्जा पेटवून बघतो ते आपल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक श्रीपाल सबनीस, माझ्या शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आणि माझे मित्र आदरणीय प्राचार्य भोईटे सर, रवींद्र गोखरे, इथं ज्यांना मी प्रस्तावना दिल्या, मला वाटतं आता प्रकाशित झालेल्या 2 पुस्तकांना मी प्रस्तावना दिल्या. लोक असं म्हणतात मी प्रस्तावना दिली की पुरस्कार मिळतो. आता तुम्ही कसं लिहिले त्याच्यावर पुढचा अवलंबून असेल. मी RD पाटील आणि आमच्या अशोक शिंदे या दोघांनाही विशेष करून आणि सर्वच आता ज्यांची पुस्तकं प्रकाशित झाली त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं तर मगाशी घनश्याम तुम्ही म्हटलात तसं कोण म्हटलं मला आठवत नाही की बारशाचा कोणीतरी उल्लेख केला. असा आहे, अशोक शिंदेने उल्लेख केला का? कसं आहे की जन्माला तुम्ही घातलं आहे, आम्हाला बारशाला बोलवलं याचंच आम्ही भाग्यवान समजतो. खरं तर जीवनामध्ये आपल्या हातून काही निर्मिती होते. मी नेहमी सांगतो की ईश्वरानं प्रत्येकाला काही ना काहीतरी एक गोष्ट दिलेली असते. त्यात प्रतिभा नावाची एक गोष्ट असते. मी नेहमी एक वाक्य आवर्जून सांगतो की काय दिलं नाही याची चर्चा कधी ईश्वराकडे करू नये. कोकिळाला कंठ दिला, रंग दिला का? रंग दिला नाही. पोपटाला रंग दिला, कंठ दिला का? कंठ दिला नाही. वाघाला पंजा दिला, त्याला मोरासारखा पिसारा दिला नाही. कासवाला टणकता दिली, त्याला सशासारखी चपळता दिली नाही. ईश्वरानं माणूस म्हणून तुम्हाला 3 गोष्टी दिल्या. एक रंजन करायला कला दिली, सेवा करायला हात दिली आणि विचार करायला बुद्धी दिली. त्याची बेरीज कर, जगणं सुंदर होतं. तुम्हाला शेवट साहित्यातनं माणसाचं मन समृद्ध होतं. आज आमच्या अशोक शिंदेने जी संस्कृती, लोकसंस्कृती बुजत चालली आहे, ज्या संस्कृतीतल्या चांगल्या लोकखुणा की आज आमच्या विद्यार्थ्यांना मोठ म्हणजे काही माहीत नसतं. कित्येक विद्यार्थ्यांना ही ग्रामीण भागातली जी वैभवशाली ऐवज आहे ती माहीत नसतात. तर त्याच्यावरती एवढं प्रदीर्घ चिंतन, त्यांची निरीक्षण शक्ती, त्यांच्याकडची मांडण्याची प्रतिभाशक्ती, या सगळ्या त्यांनी इतक्या कौशल्यानं मांडलं आहे. मला वाटते त्याला मी प्रस्तावना दिली. आणि आता अशोक शिंदे म्हटले तसं मी काही जास्त बोलणार नाही, त्यांचं पुस्तक बोलत राहील. दुसरे आमचे कवी ज्यांना मी प्रस्तावना दिली, खरं तर हा माणूस फार कोमल अंतःकरणाचा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की उभं आयुष्य सगळं PWDमध्ये गेलेलं आहे. त्याचं दगड, विटा आणि माती याच्यात रमलेला हा माणूस. पण त्याच्या हातात शब्द सापडल्यानंतर शब्दांची किती सुंदर इमारत उभी करता येते हे या माणसानं दाखवून दिलं. आणि मला खरोखर RD तुमचं मनापासून कौतुक वाटतं. कारण मी RDना घनश्याम सांगितलं होतं, कायम एक वही घेऊन हिंडणार हा माणूस, कायम वही घेऊन. अरे म्हटलं ह्या वहीतल्या तुझ्या सगळ्या कवितांना जेव्हा ग्रंथाचं कोंदण मिळेल तेव्हा तुला आणखीन एक वेगळी ऊर्जा मिळेल. आणि शेवट एक गोष्ट सांगू, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी नश्वर असतात, सगळ्या गोष्टी. मला आमच्या RR पाटील जेव्हा होते माझे उपमुख्यमंत्री,
त्यांच्यावर ज्यावेळी मी पुस्तक काढलं त्यावेळेस ते एक वाक्य फार छान म्हणले यशवंतराव असं असतं की माणसाला मृत्यू असतो आणि ग्रंथांना आयुष्य असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. हे ग्रंथांचं आयुष्य असतं, ते शेवट पुढं चालायचं वाढायचं हे त्या शेवट दर्जावरती असतं, कारण चांगल्या ग्रंथांना कधी मृत्यूचा शाप नसतो. आज साहित्य संमेलनाच्या या मांडवामध्ये ज्यांची प्रकाशनं झाली त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या नावाने, भोसले सरांच्या नावाने हा प्रकाशन मंच आहे. भोसले सर कसं बोलायचे त्याचीच अनुभूती आत्ता आपण पाटणे सरांच्या माध्यमातून घेतलेली आहे. काल उद्घाटनच्या सत्रामध्ये आणखी एक महत्त्वाचं पुस्तक आलं देशमुख आणि कंपनीचं, नरहर कुरुंदकर यांनी लिहिलं शिवचरित्र. काल त्यांचे चिरंजीवी आले होते. आत्ता भोसले सरांची अनुभूती घेतलेली आहे. नरहर कुरुंदकर सर कसे असतील त्याची अनुभूती घ्यायची असतील तर आपल्याला सबनीस सर ऐकावे लागतील. अतिशय सत्यनिष्ठ भूमिका घेऊन परखड मांडणी करणारे महाराष्ट्रातलं एक वैचारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं नाव, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि त्याहून अनेक महत्त्वाचं म्हणजे अनेकांना लिहिण्यासाठी प्रेरणा बनलेले प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. या प्रकाशन कट्ट्याचे समन्वयक घनश्याम पाटील, डॉक्टर यशवंत पाटणे, डॉक्टर भोईटे, अश्लेषा महाजन आणि सर्व या कट्ट्याचे सभासद, सातारकर आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून प्रदेशातून आलेले आपण सर्व लेखक आणि रसिक मित्र हो. आपण अत्यंत निर्मिक्षम अशा प्रकारच्या पुस्तकांना जन्म दिला. कुणाचाही जन्म आनंदाचाच असतो आणि म्हणून आपण ज्यांनी ही पुस्तकं लिहिली त्या सर्व लेखकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. या कट्ट्यावरती या संमेलनाच्या मांडवाकडून आपण जात आहात. इथे प्रकाशनही झालं पण मला समाधान नाही. पण लेखकाचं नावही विचारू शकलो नाही, पुस्तकाचं नावही मी अगदी एका क्षणात पाहिलं आणि ते प्रकाशन असं मला योग्य वाटत नाही. म्हणून हे प्रकाशन तुमच्या पुस्तकाचं झालेलं आहे हे मी मान्य करतो. पण आता ह्याच्यानंतर लोकार्पण, याच पुस्तकाचं लोकार्पण तुमच्या गावी तुम्ही करा. तिथले वक्ते बोलवा, तिथले अध्यक्ष बोलवा, त्यांच्या हस्ते प्रकाशन करा आणि तुमच्या पुस्तकाला न्याय देणारे अशा प्रकारची माणसं त्या ठिकाणी बोलवा. तुम्ही पुस्तकाच्या फक्त लेखन केलेलं नाही तर मराठी संस्कृतीचं आयुष्य वाढवलेलं आहे. मराठी संस्कृतीचा पोत तुम्ही समृद्ध केलेला आहे. मराठी संस्कृती तुम्ही समृद्ध केलेली आहे. आणि हा कट्टा प्रकाशक आमचे घनश्याम पाटील चालवत आहे, हे विशेष आहे. एक प्रकाशक दुसऱ्या लेखकाला उत्तेजन देतो आणि 133-35 पर्यंत या ठिकाणी पुस्तकं येतात, ही अत्यंत अभिनंदनाची बाब आहे. मराठी मरण्याची चिंता कोणीच करू नये. मराठी भिकारीही नाही, मराठी अत्यंत श्रीमंत आहे. ज्ञानेश्वर तुकारामाची मराठी, बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुल्यांची मराठी आणि अनेक शिवाजीराव भोसल्यांची मराठी ही समृद्ध आणि श्रीमंत आहे. तिचा वारसा तुमच्या रूपानं पुढल्या पिढीपर्यंत जातो आहे. 100 प्रती काढा, 200 काढा, 1000 काढा, 5000 काढा, पण तुमचं पुस्तक प्रकाशित करा. तुम्हाला जे येतं, तुमचं जे अनुभवाचं शहाणपण तुमच्याकडे आहे, तुम्ही ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करा. बाकीचे लोक वाचतील की याचा विचारही करू नका, पण तुमची पिढी तरी वाचेल. तुमचे आजोबा पंजोबापासूनची आलेली पिढी जो परंपरा आहे ती तुमच्यापासून पुढे नातवापर्यंत, त्याच्या मुलापर्यंत ती पिढी जाईल. आणि आमचे आजोबा, आमचे बाप अशा प्रकारचे लेखक होते, विचारवंत होते, कवी होते, नाटककार होते, हे तो अभिमानानं बाहेर सांगेल. मी राजकारण्याचा मुलगा आहे असं सांगण्यापेक्षा मी लेखकाचा मुलगा आहे म्हणून सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आमच्या घनश्यामने तुम्हाला सांगितले की काहीतरी वाचता म्हणले, संत नाही सत्य म्हणले एका पुस्तकाचं नाव. म्हणजे संतापेक्षाही सत्य श्रेष्ठ असतं, ही प्रकाशकाची पावती आहे. संतत्व श्रेष्ठच आहे, पण संतालाही मर्यादा असतात, पण सत्याला मर्यादा नाही. आणि म्हणून सत्यनिष्ठ अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण कथा लिहा, कादंबरी लिहा, कविता लिहा, नाटक लिहा, काही नाही. वाचन संस्कृती दुर्मिळ होत चालली असं लोक म्हणतात. मोबाईलच्या वाचनामध्ये अत्यंत बिमारी, अनेक रोग जडत आहेत. 2 तास जर
मोबाईल धरला कानाशी तरी कान जातात, म्हातारपणी कान जातात, मेंदू खराब होतो. हे मोबाईलचे दुष्परिणाम आत्ताच्या नव्या पिढीला भोगावे लागतीलच. तुम्ही उत्तम सोय केलेली आहे. तुमच्याच मुलांना मोबाईल बाजूला ठेवून 1 तास 2 तास तरी पुस्तक वाचायला दिलं तर ते फायद्याचं आहे. तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं फायद्याचं आहे, समाज आणि संस्कृतीच्या दृष्टीनं ते फायद्याचं आहे. संस्कृती उन्नत करणं हे आपलं सर्वांचं प्रत्येकाचं ध्येय आहे. लेखकाचं आहे, कवीचं आहे, राजकारणी लोकांचं आहे, हमालाचं आहे, शिक्षकांचं आहे, वकिलाचं, डॉक्टरांचं आहे. समृद्धी ही लेखनातून समृद्ध होते, संस्कृतीने समृद्ध होते. आणि समृद्ध संस्कृती हा सुगंधाचा संबंध ठेवा असतो. ते संस्कृतीशी आपल्या देशाचं, आपल्या मानवतेचं चरित्र जोडलेलं आहे. आणि म्हणून या संस्कृतीचं चरित्र म्हणजे माझ्या देशाचं चरित्र, संबंध मानवतेचं चरित्र. ही मानवता सुखी करण्यासाठी, ही मानवता समृद्ध करण्यासाठी लिहिणं, वाचणं आणि विचार करणं आणि त्याप्रमाणे वागणं ही फार आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही एका अर्थानं फक्त या कट्ट्यावरचे लेखक नाहीत, तुम्ही संस्कृतीचे शिल्पकार आहेत. अनेक शिल्पकारापैकी तुम्ही एक आहात. तुम्ही समाजाचे नायक आहात, तुम्ही संस्कृतीचे नायक आहात. आणि या नायकासमोर कोणताही मुख्यमंत्री, कोणताही पंतप्रधान टिकणार नाही. कारण सत्ता ही करप्ट असते, बेसिकली सत्ता करप्ट असते. आणि सत्य हे नॉन करप्ट असतं. आणि सत्याची नॉन करप्ट अशा प्रकारची प्रक्रिया, अभिव्यक्ती तुम्ही तुमच्या पुस्तकात केली आहे. तुमच्या पुस्तकाला आनंद दिलेला आहे. आनंद देणं ही अत्यंत महत्त्वाची, दुःख देणारी व्यवस्था निर्माण झालेली आहे. धर्म दुःख देणारा बनवलेला आहे, राजकारण दुःख देणारं आहे. आता फक्त साहित्यकारण हेच फक्त सुख देणारं आहे, आनंद देणारं आहे. यातून आनंद मिळतो. आणि मग सर्व लेखकांना माझ्या अत्यंत मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कुणालाही बोलवा, पण पुन्हा एकदा त्याचा लोकार्पण समारंभ तुमच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या 4, 5, 10 लोकांमध्ये, 50 लोकांमध्ये, 500 लोकांमध्ये जरूर करा. कारण या पुस्तकाला न्याय तिथेच मिळेल, चर्चा तिथे होईल. या ठिकाणी आम्ही बोलू शकलो नाही, कारण वेळ तेवढा नाही. आपण 135 पर्यंत लेखकांचं सर्वांचं अभिनंदन आणि ज्यांचं प्रकाशन या ठिकाणी झालं त्याचे विशेष आभार, अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी आपल्या सखोल अशा मार्गदर्शनामध्ये इथं पुस्तकं प्रकाशित झाली, परंतु त्यांनी मी समाधानी नाही अशा प्रकारचे मत व्यक्त केलेलं आहे. आणि आपापल्या गावी जाऊन मोठ्या साहित्यिकांना आपण बोलवावं आणि त्याचं लोकार्पण करावं, ही सरांनी जी सूचना दिलेली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी सूचना आहे. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांनी जी सूचना केलेली आहे ती सर आम्ही पूर्णपणे मान्य केली. आणि यापूर्वीच दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा यांनी जाहीर केलेलं आहे, शिरीष चिटणीस यांनी, की साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठावर ज्या ज्या पुस्तकांचं प्रकाशन होतं आहे तर वर्षभरात 1 दिवस त्या लेखकाच्या सोयीनुसार सातारामध्ये त्या पुस्तकावर चर्चासत्राचं आयोजन ते करतायत. धन्यवाद. शिरीष चिटणीसांचं योगदान या कट्ट्याच्या बाबतीत फार महत्त्वाचं आहे. जवळजवळ 10-12 फोन त्यांचे आलेत आतापर्यंत सकाळपासून. एवढा माणूस तो अत्यंत वेळ आहे पुस्तकाच्या बाबतीमध्ये. आजच्या या प्रकाशन कट्ट्याच्या समारंभाच्या प्रसंगी मी महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचा सदस्य या नात्याने सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, विनोद कुलकर्णी साहेब, नंदकुमार सावंत, विक्रम सावंत या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने या पुस्तक कट्ट्याच्या ठिकाणी मला आभार प्रदर्शनाचा संधी मिळाली. आणि या संधीला मला आमचे घनश्याम पाटील साहेबांनी सहमती दिली. त्यामुळे मी या आजच्या प्रकाशनाच्या कामासाठी आणि त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली त्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानतो. फास्ट जरा नामोल्लेख करतो कारण वेळेचे बंधन आहे. आज आपल्याकडे आलेले जे लेखक होते, किरण भास्कर पाटील, आर डी पाटील, महेश सोनी, सयाजी शिंदे, जे डी पराडकर, एकनाथ सपकाळ, सुवर्णा पाटुकले, स्नेहा अवसरीकर, अनंत गाडगे, डॉक्टर सोमनाथ मुटकुळे, सुनील शेडगे सर, युवराज खराटे, सचिन तावरे, हनुमान क्षीरसागर, सुभाष गुरव, हेमा पाटील, महेश रावण सोनावले, अशोक शिंदे, रवींद्र कोकरे, तर मागचं शैलजा नाईक आणि नचिकेत जोग या सर्व लेखकांनी, कोणाचं नाव उल्लेख राहिला नसावा पण राहिला असल्यास सांगावा. तर या आपल्या हा सर्व लेखकांची पुस्तके या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे. आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्याला या ठिकाणी
उपलब्ध झालेले किंबहुना आपलं भाग्य आहे की ते आले आणि आपल्याला 2 मार्गदर्शनपर शब्द सांगितले. ते माननीय श्रीपाल सबनीस सर, गोयटे सर, बाळासाहेब तोरसकर, डॉक्टर अशोक गोयटे साहेब, घनश्याम पाटील सर, यशवंत पाटणे सर, कोकरे सर, डॉक्टर केशव मोरे, आमचे मित्र जयवंत मोरे, नानल सर, अश्लेषा महाजानी आणि सर्व मंडळी ज्यांनी हा कट्टा चालवण्यासाठी सहकार्य केले, यासाठी घनश्याम पाटील आणि माझ्या वतीने मी आपले सर्वांचे आभारी मानतो.